श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणतिले वारंवार उच्चारले अनेक वार, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. एके शिष्य विचारले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राय कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुसरा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे, गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहो या माझी. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणे. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरुनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले ज्यासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी, एके जीवे लागली ओढ तुझी आसी. भेट जीवा शिवाची असे तीही हीच, ओढ लागे एका दुसरिया माझी. म्हणे गजानने, आत्मे भेटावे परमात्मने, सदा होत राहावी जाणीव ऐक्याची. नाथ स्वामी येदी दिली प्रेरणा महाराजे, करावे ओवीबद्ध गणगणांचे ऐक्य. रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले आपणास. कामिका एकादशीस आषाढे, लिहिली गेली पहाटे अकस्मित. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळ जात, गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. श्रावणातील प्रवचनेच्या शृंखलेत पुन्हा एकदा तुम्हा सर्व सद्गुरु भक्तांचं स्वामीमय स्वागत. आपण अभ्यास करत आहोत श्री गजानन विजय या संत शिगावीचे गजानन महाराज यांच्या चरित्रावरचा हा अभ्यास आहे. आजपर्यंत आपण 8 अध्याय अभ्यासले आहेत. आजचा दिवस आहे अध्याय 9. तर सुरू करूया. नेहमीप्रमाणे आपण हात जोडूया. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटे विहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे. लहाना वाचुनी मोठ्यांचा, मोठेपणा नटिके साचा, पतिता पावविण परमेश्वराचा, बोलबाला होणे नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणी कांत, हे आता विसरू नको. परिस लोहाला सोने करे, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी. ओहळ पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ त्याला. याचा विचार करावा चित्त्यै आपल्या माधवा, दासगणूला द्यावा हात, बुडून द्यावे कोठेही. अशा रीतीने पहिल्या 5 ओव्या आज मी मुद्दाम पूर्ण केल्या, कारण या 5 ओव्यांमध्ये दासगणूने परमेश्वराला जी विनंती केली आहे ती आपण प्रत्येक कार्यारंभी त्या परमेश्वराला केली पाहिजे. आपण श्रावणातली प्रवचनाची ही शृंखला का ऐकावी आणि का याचा लाभ घ्यावा, तर आपल्या रोजच्या आयुष्यात, रोजच्या जीवनात
आपण अनेक कामं करत असतो, पण ही सगळी जी कामं असतात ही प्रापंचिक असतात आणि प्रपंचाचा आणि परमार्थाचा आपण योग्य मेळ घालतच नाही. परमार्थ वेगळा आहे आणि प्रपंच वेगळा आहे असं म्हणून चालत असतो. पण हा सगळा जगत पसारा एकाच परमेश्वराने केलेला आहे. त्यात जे भौतिक दिसतंय, जे प्रापंचिक दिसतंय, ते सगळं खरं तर पारमार्थिकच आहे. पण आपण त्याला वेगळं केलंय. इथे दास गणूंनी नेहमीप्रमाणे श्री गणेशाय नमः म्हणून गणपतीला कार्यारंभी पहिलं वंदन केलेलं आहे आणि मग म्हटलंय, हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा. रुक्मिणीचा जो पती आहे, हे चंद्रभागा तटविहारा, चंद्रभागेच्या तटावर जो विहार करतो, श्री संत वरदा शारंगधरा. शारंग ज्याने धारण केलेला आहे तो विष्णू आणि जो संतांनी नेहमी गौरविलेला आहे, पतित पावना दयानिधे. ते अनेक पतित जे आहेत त्यांना पावन करणारा, लहाना वाचनी मोठ्यांचा मोठेपणा न टिकेसाचा. मोठ्यांचा मोठेपणा दिसणार कसा? त्यांच्या समोर लहान सुद्धा कोणीतरी असायला पाहिजे किंवा लहान बालक आहेत त्यांना त्यांचा जो असणं त्यांचं हे मोठ्यांना मोठेपणा देणार असतं. पतिता वीण परमेश्वराचा बोलबाला होणे नसे. पतित आहेत, पातकी आहेत, म्हणूनच या परमेश्वराचा बोलबाला आहे असं ते म्हणतात. आम्ही आहोत पतित, म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत. हे आता विसरू नको. परमेश्वराला सांगण्याची गरज नाहीये, पण हे एका लहान बालकाचेच बोल आहे तसं समजायचंय. दासगणू एक बालक झालेत आणि म्हणतात की आम्ही पतित आहोत, आम्ही पापी आहोत, म्हणूनच तुला पावन करणारा रुक्मिणीकांत असं म्हटलंय. हे आता मात्र विसरू नको. परीस लोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी. परीस ही खर तर एक कल्पना आहे. परीस असं कुठचाही धातू ह्या पूर्ण ब्रह्मांडात भगवंताने निर्माणच केला नाही. हा मानवाने स्वतःच्या मनोबुद्धीने तो तयार केलेला आहे. तर परिकल्पना म्हणतात ज्याला, किंवा परिकथेतलं हे परीस आहे. पण हे परीस म्हणजे काय, तर हे सद्गुरू. तर ते परीस आहे ते लोहाला सोनं बनवतं, म्हणून त्याचं महत्व या भूमीवर आहे. ओहळ पोटी घे गोदावरी, म्हणून तिला तीर्थ म्हणतात. ती तीर्थ का म्हटलंय? कारण ती जे घाणेरड्यातलं घाणेरडं पाणी आहे, ओहळातलं जे निघतं, ओहळ म्हणजे काय, सांडपाणी वाहून जाणारा तो ओहळ आहे. त्याला ती गोदावरी स्वतःच्या पोटात घेते, म्हणून तिला तीर्थ म्हटलंय. आता याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा. आता हे माधवा, हे विष्णू, हे कृष्णा, याचा आता तू सर्व मी जे सांगितलं त्याचा विचार कर आणि या दासगणूला हात दे. त्याला बुडू देऊ नकोस कुठेही. कारण हे संतांचं चरित्र करणं हे काही साधी सोपी गोष्ट नव्हे आणि ती करत असताना भगवंता तुझा हात मला हवा. तेच सुरुवातीला मी सांगितलं. आपण एक छोट्यात छोटं जरी कार्य या भूमीवर करत असू तर प्रत्येक वेळेला आपण त्याला परमेश्वराशी जोडणं गरजेचं आहे, जो परम ईश्वर आहे. तो खरं तर आपल्यावरून भिन्न नाही, आपल्याहून भिन्न नाही. तो आपण आत्मा स्वरूप आहोत आणि तो परमात्मा आहे. त्याचेच तर आपण बालक आहोत, अंश स्वरूप आहोत. म्हणून आधी त्याचा नेहमी विचार केला पाहिजे. आणि यानंतर आजच्या या अध्यायाला खरी सुरुवात ते करतायत. अहो गोविंद बुवा टाकळीकर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर, शेगावासी पातला. आता एक गोविंद बुवा टाकळीकर नावाचे जे हरीचे दास आहेत, हरिदास आहेत, त्यांचे कीर्तन वगैरे करण्यात त्यांची फार ख्याती होती. तर ते कीर्तन गजर करण्यासाठी शेगावात ते आले. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे. तिथे एक शिवाचं मंदिर होतं जे पुरातन होतं आणि त्याचा जीर्णोद्धार मोठे नावाचे एक सावकार होते त्याने केलेला होता. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकलला याचे प्रेम बहु असे. अलीकडचे जे श्रीमंत आहेत, आत्ताचे तर हे तसेच आहेत, पण त्या काळी सुद्धा नवश्रीमंत जे होते त्यांचीही आता एक गत सांगितली की त्यांना मंदिराचा कंटाळा.
मोटारी, क्लब, बायसिकल याचा त्यांना फार ओढा होता, त्यांचं प्रेम जास्त होतं त्याच्यावर. तैसा न मोठे सावकार, श्रीमंतासून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. त्या काळी सुद्धा अशा सगळ्या नवीन नवीन गोष्टी ज्या होत्या, मोटारी होत्या, क्लब वगैरे मध्ये जाणं, सायकल वगैरे घरात असणं, याचं फार लोकांना अप्रूप असायचं. पण तसा हा सावकार नव्हता ज्यांचं नाव उपनाव किंवा आडनाव मोठे होतं. श्रीमंत असून सुद्धा ते भाविक होते आणि त्यांनीच या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. म्हणून मोठ्यांचे मंदिर वंदू लागले नारी नर, आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. म्हणून हे मोठे जे होते त्यांनी जे जीर्णोद्धार केलेलं मंदिर होतं, तिथे सगळे नर नारी येऊ लागले आणि तिथे दर्शन घेऊ लागले. आता पुढचा प्रकार काय झाला तो म्हणे ऐका. त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी, त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. आता हे जे मोठे आहेत त्यांच्या या मंदिरात टाकळीकर नावाचे जे कीर्तनकार आले होते शेगावात, ते तिथे उतरले होते त्या मंदिरात आणि त्यांचा जो घोडा होता तो त्या मंदिराच्या समोर बांधून त्यांनी ठेवला होता. घोडा अति द्वाड होता, कोणाचाही मारीला था, समोरून कोणी येता त्याच चावे कुत्र्या सम. हा जो घोडा होता हा अति द्वाड होता, कोणालाही तो लाथा मारायचा आणि समोरून जर कोण आलं तर त्याला कुत्र्यासारखा चावायचा म्हणे. तोडी चराठे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी कांतारी त्याने जावे पळून. तो त्याला बांधलेलं जे त्याची जी दोरी असायची त्याला म्हटलंय तोडी चराठे वरच्यावरी, वरच्यावरी ती तोडून तो पळून जायचा. क्षणभरी तो स्थिर राहायचा नाही, कधी कधी तो असा पळून जायचा. खिंकाळे रात्रंदिवस, वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास, श्रोते तया घोड्याच्या. आता रात्रंदिवस त्याचा किंकाळणं चालू असायचं. त्याला इतक्या खोड्या करायची सवय होती की काही विचारू नका. आता या घोड्याच्या ह्या आतमध्ये तिथे असं छान म्हटलंय दासगुणांनी, वाईट खोड्या बहु असं आल्या होत्या मुक्कामास, श्रोते तया घोड्याच्या. अशा सगळ्या वाईट खोड्या त्याच्यामध्ये इतके येऊन जणू काही त्याच्या आतमध्ये मुक्कामाला आल्या होत्या. लोखंडाच्या साखड्या होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकडी माझी विसरून. लोखंडाच्या साखड्या त्याला बांधण्यासाठी केल्या होत्या, पण झालं काय, या वेळेला त्या बांधायच्या राहून गेल्या, विसरून गेले. चराट्याने कसा तरी घोडा मंदिरासमोर बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला. आता इथे खर तर एक गोष्ट महत्वाची आहे की तो घोडा चारणारा पाळणारा किंवा तो चालवणारा जो आहे त्याने कसा तरी घोडा मंदिरासमोर बांधला होता आणि त्याला बांधून हे कथेकरी जाऊन आपले झोपले होते. रात्र झाली होती. रात्री झाले 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवा बितांचे घुतकार होऊ लागले वृक्षावरी. रात्री 2रा प्रहर आला. तम म्हणजे अंधार, एकदम खूप आक्रमिले अंबर, पूर्ण आकाश अंधाराने भरून गेलं होतं. दिवा भीतांचे घुतकार होऊ लागले वृक्षावरी. आता दिवा भीत म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडणार. हे दिवा भीत म्हणजे घुबड. या घुबडांचे घुतकार होऊ लागले झाडावर. टिटव्या टिटी शब्द करते, वाघुडे भक्षा धुंडती, पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. टिटव्या टी 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 करत ओरडायला लागल्या आणि वटवागळ जी आहेत ती आपलं रात्र झाल्यावर ती आपले भक्ष धुंडू लागली, शोधू लागली. पिंगळे वृक्षावर बसून किलबिल करू लागली. सामसुम जिकडे तिकडे बंद झाले कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्याने. जिकडे तिकडे सामसुम झाली आहे, सगळ्यांचे दरवाजे बंद झालेत, कवाडे बंद झालेत, कोणी एक माणूसही रस्त्यावर दृष्टीच पडत नव्हता. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्य पुरुष, घोडा बांधल्या ठायास येते झाले सहजगती. अशा रात्रीच्या समयाला किर्र अंधार आहे. श्री गजानन महाराज आपले जे पुण्य पुरुष आहेत ते ज्या ठिकाणी घोडा बांधला होता ना तिथे सहज तिकडे येणं झालं. खरं सांगायचं तर
हे जगतपुरुष येतात, यांचं येणं जाणं हे सहज नसतं. काही ना काहीतरी कारण असतंच त्यांच्या येण्याच्या मागे. जे जे कोणी द्वाड असते त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती. ईशाज्ञेने भूमीवर म्हटलं ना, जे जे कोणी द्वाड असतील त्यांना सुधारण्यासाठी साधू खर तर साधू पुरुष अवतार घेतात. आणि ईशाज्ञेने भूमीवर, ईश म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेने ते भूमीवर अवतार घेत असतात. औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण ते द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारती. औषधाचं नुसतं प्रयोजन असतं, रोग निवारण्यासाठी जे द्वाड असतात त्यांचा द्वाडपण काढून टाकण्यासाठी साधू संत हे या भूमीवर जन्म घेतात. असो, गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी, जाऊनी निजले अतिहर्षी चहू पायात घोड्याच्या. आता घोड्यापाशी गजानन महाराज आले आणि रात्रीचा वेळ आहे, आनंदाने जाऊन झोपतायत कुठे, तर त्या घोड्याच्या 4 पायांच्या मध्येच जाऊन झोपले. जाऊनी निजले अतिहर्षी चहू पायात घोड्याच्या. मुखे भजन चालले होते, गणी गण गणात भोते, गणी गण गणात भोते, गणी गण गणात भोते. मुखाने त्यांचं नेहमीप्रमाणे गणी गण गणात भोते भजन चाललं होतं. या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. आता हे जे सांकेतिक भजन आहे याला जाणणं त्या काळी तरी कोणी समर्थ नव्हतं. आता आपण प्रयत्नपूर्वक त्याचे अनेक अर्थ लावतो. आपल्या सुद्धा स्वामी समर्थांच्या आदेशाने एक अर्थ मी या प्रत्येक वेळेला रोज तुम्हाला तो ऐकावा लागतो. हा अर्थ सुद्धा फार महत्वाचा आहे, पण त्या काळात हा सांकेतिक अर्थ या भजनाचा कोणी समर्थ नव्हतं. आणि खरं तर आपणही आजही समर्थ नाही आहेत, कारण एक शब्द जो आहे ना त्याचे हजारो लाखो अब्जावधी अर्थ या सद्गुरूंच्या मुखातून निघालेल्या शब्दाचे असतात. त्यामुळे त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजे हाच असे. आता ते सूत्ररूप भजन आहे. काय सूत्र आहे, काय गणित आहे हे कळणं फार कठीण आहे. अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. गणी म्हणजे गणना करणे असाच त्याचा कदाचित अर्थ वाटतो असं लोकांना वाटेल. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहुनी नाही भिन्न, हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. जीव की जीवात्मा हे लिहिलंय पहा, स्वामी समर्थांनी माझ्याकडून जे लिहून घेतलंय, खरंच ते आता तुम्हाला इथे पटेल. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहुनी भिन्न नाही. जीवात्मा हा शिवात्म्याचं ब्रह्माचाच अंश स्वरूप आहे आणि तो ब्रह्माहुनी भिन्न नाही हे सुचवण्यासाठी गणात हा शब्द आहे. बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका, बा ते हा शब्द ऐका, तेथे असावा निसंशय. बोते हा शब्द काय, असं वाटतं एखादा शब्दाचा अपभ्रंश असेल, त्यात बा ते हा शब्द ऐका, तेथे निसंशय असलं पाहिजे. बा या शब्द करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. आता त्यात बा हा जो शब्द आहे त्याचा अर्थ मन असं घेतलं पाहिजे. आता मन म्हणजे काय, हे सर्वनाम आहे, शब्दाऐवजी आलाय. म्हणजे मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तया प्रत निराळा त्या तोची असे. म्हणजे काय, हे मना समजे नित्य समज की जीव हा ब्रह्माचाच अंश स्वरूप आहे. जीव हा ब्रह्माचं सत्य, मानू नको तया प्रत निराळा त्या तोची असे. त्याला वेगळा मानू नकोस, निराळा असं मानू नकोस. गीण गीणात बोते, कोणी गणी गणात बोते, ऐशी आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावी. कोणी म्हणतात गिणी गिण गणात बोते असं म्हणतात, तर कोणी म्हणतात गणी गणात बोते. अशी 2 मतांतरे आहेत म्हणे या भजनाविषयीच्या त्या शेगावात. त्यासी ना आपले प्रयोजन, आपणा कथेचे कारण, महाराजा निजले येऊन चौपायात घोड्याच्या. आता या गोष्टीत पडण्याचं आपलं प्रयोजन नाही, कारण आपण कोण आहोत,
आपण साधक भक्त आहोत. आपण साधना करतोय. आपल्याला साध्य काय करायचंय? परमेश्वराला साध्य करायचंय. मग त्या शब्दात आपण गळून पडलो, अडकून पडलो, तर आपल्याकडून महापाप होऊ शकतं. कारण काय? सद्गुरूंचे, संतांचे, गुरूंचे शब्द हे आता दर शनिवारी, काल शनिवार होता, शनिवारी आपण या प्रवचनाला थोडासा विराम देतो. का? तर नाथस्वामी बेकरी मठात मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष मठामध्ये बसून अनेक लोक साई सच्चरित्राचं जे प्रवचन चालू आहे त्या प्रवचनाचा लाभ घेतात. तर अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टी ह्या येतातच. तर त्यात सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यात असा एखादा शब्द आपण ऐकल्यानंतर आपण एक अर्थ समजतो की या शब्दाचा अर्थ असा असेल, पण त्या साई सच्चरित्रात किंवा आता या गजानन महाराजांच्या या श्री गजानन विजय ग्रंथात असे अनेक शब्द आहेत, प्रचलित शब्दांशी संबंध नाही, त्यांनी जिथे वापरले त्याचा अर्थ गुढार्थ वेगळाच असतो. इथे म्हणलंय त्यासी ना आपले प्रयोजन आपणा कथेसी कारण महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण न पडता आपण काय करायचंय? आपलं ते प्रयोजन नाही. आपण काय? आपण या कथेचं काय कारण आहे? तर महाराज त्या घोड्याच्या चारी पायाच्या मध्ये येऊन झोपले. वरी भजन मुखाने चालले होते आनंदाने, वाटे या भजन रूप साखडीने घोडा बांधून टाकीला. आता वरचं जे भजन आहे, गण गण गणात बोते गणी गण गणात बोते, काय ते जे मुखाने भजन चाललं होतं ते आनंदाने चाललं होतं. असं वाटत होतं त्या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकला होता. किती छान कवित्व आहे पहा. असंच कवित्व साई सच्चरित्रात सुद्धा तुम्हाला दिसेल. कारण काय? आता इथे दासगणू महाराज असतील किंवा साई सच्चरित्राचं जे विरचन करणारे जे आहेत हेमाडपंत, हे स्वतः नेहमी स्वतःकडे घेतच नाहीयेत त्याचं श्रेय. कारण करते करवी ते सद्गुरू आहेत. साईंनी हेमाडपंतांकडून लिहून घेतलेलं आहे. हेमाडपंतांनी नमूदच केलेलं आहे, मी ज्ञानी नाहीच, मला अज्ञानी, मला काही कळत नाही, मला लिहिता वाचताही येत नसेल असा मी षंड मूर्ख होतो, पण माझ्याकडून भगवंताने हे लिहून घेतलं. तसंही ते दासगणू महाराजांनी गेल्या काही अध्यायांमध्ये आपण वाचलंय. मला काहीच कुठची भाषा, ग्रीवाण भाषा म्हणे मला येतच नव्हती, पण माझ्याकडून त्यांनी करून घेतलं. तसंच इकडे आहे की असं वाटलं की मुखाने आनंदाने भजन चाललंय, पण घोडा बांधून टाकला असं वाटत होतं. गोविंद बुवांच्या अंतरी दासची होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला. गोविंद बुवांना माहित होतं आपलं घोडं कसं आहे, त्यामुळे त्यांच्या मनात सतत धास्ती होती, म्हणून ते वरच्यावर उठून त्या वारूला, म्हणजे वारू म्हणजे गण, त्या घोड्याला पाहत होते. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसे पडता दृष्टीप्रत गोविंद बुवांच्या चित्तात अति नवल वाटले. तर झालं काय? जिथे ज्या ठिकाणी बांधला होता घोडा तो अति शांत आहे असं त्यांच्या दृष्टीला पडल्यावर गोविंद बुवांच्या मनात विचार आला, नवल वाटलं त्यांना, असा कसा घोडा शांत झाला? तो आपल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने? का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा? त्यांच्या मनात विचार येऊ लागला, असं कसं झालं? काही याला आजार तर झाला नाही, आजाराने हा पूर्ण व्याप्त झाला का घोडा? म्हणून राहिला शांत, हे न काही कळवो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. म्हणून कदाचित हा व्याधी काहीतरी झाली असेल, याला बरं नसेल, म्हणून कदाचित हा शांत झाला. काही त्यांना कळवून येत नव्हतं, आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. हा घोडा कधी स्थिर झालाच नव्हता म्हणे. हे काय आहे ते पहाया गेले, तो एक माणूस दिसले, चहो पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. हे काय झालंय म्हणून ते पाहायला गेले. त्यात त्यांना एक माणूस दिसला, त्या घोड्यांच्या चार पायाच्या बरोबर मध्ये निजलेले, झोपलेले. अति निकट येऊन पाहू लागले, निरखुनी तो दिसले कैवल्यदानी, तेथे गोविंद बुवाला. अति निकट येऊन पाहू लागले आणि निरखून पाहतात तर तिथे मस्त छान लिहिलंय की तो दिसले कैवल्यदानी, तेथे गोविंद बुवाला. कैवल्यचं दान देणारे, कैवल्य म्हणजे काय? त्या विष्णूचं धाम आहे, त्याच दान देणारे साक्षात आपले सद्गुरु गजानन महाराज तिथे गोविंद बुवांच्या दृष्टीला पडले.
ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत, हे कळले कारणासहित मज लागी अथवा. ते मनात म्हणाले, हा घोडा का शांत झाला ते आता मला कळलं आहे, कारणासहित कळलेलं आहे. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला असे, जेथे कस्तुरी तेथे नसे, दुर्गंधाला थारा कदा. समर्थांच्या सहवासामुळेच हा घोडा शांत झालाय. आणि जिथे कस्तुरी असते ना, त्या कस्तुरीच्या ठिकाणी दुर्गंधाला थारा नसतो, तसं ते झालंय. समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी शिर ठेवले, निर्धारी अष्टभाव दाटले. समर्थांच्या पायावर गोविंद बुवानी हे पाहता क्षणी अति आदराने स्वतःच मस्तक ठेवलं आणि त्यांच्या आतमध्ये अष्टभाव जागृत झाले. मुखे करू लागले स्तवन, आपणच खरे गजानन, विघ्नांचे करी तसा कंदन, याचा प्रत्यय आज आला. मुखाने त्यांची स्तुती करू लागले. टाकळीकर बुवा, गोविंद बुवा, आपण खरेच गजानन आहात, विघ्नांचं कंदन करणारे, विघ्न हरण करणारे असे साक्षात गजानन आपण आहात, याचा आज म्हणे मला आज प्रत्यय आला. माझा घोडा द्वाडती, सर्वही ज्याला भीती, तेथेचा आला तर गुरुमूर्ती, हरण्यात त्याचा द्वाडपणा. माझा घोडा द्वाड आहे अति, म्हणून सर्वजण त्याला घाबरतात, पण आपण गुरुमूर्ती आहात, त्याचा तो द्वाडपणा काढून टाकण्यासाठी तुम्ही आलेला आहात. हा घोड्याचा अचाट, ह्या घोड्याच्या अचाट खोडी, चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी, हा दुगाण्या महाराज. ह्या घोड्याच्या अचाट अशा खोडी आहेत. चालता चालता मध्ये मध्येच काही उडी मारतो, क्षणाक्षणाला मागे स्वतःचे पाय झाडतो म्हणे महाराजा. मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजाराला लागून गेलो होतो विकाया, कारण परीन कोणी घेई याला. मी गेलो कंटाळून म्हणून याला बाजारात घेऊन गेलो विकायला, पण याला काही कोणी घेईना. मी फुकटही द्याया लागलो द्याया, परीन कोणी तयार घ्याया, त्यावेळी आपण केली दया, हे झाले फार बरे. मी फुकटही कोणाला द्यायला तयार झालो होतो, पण कोणी त्याला घ्यायला तयारच नव्हतं, त्यावर आपण ही म्हणे दया केली, हे फार बरं झालं. आम्हा कथेकऱ्यांचे घोडे पाहिजे गरीबसाचे, घरा माझी धनगराचे नाही वाग कामाचा. आम्ही कथेकरी आहोत, भगवंताची कथा कीर्तन करत सगळीकडे फिरतो. आम्हाला घोडं कसं अगदी सालस गरीब असं शांत पाहिजे. धनगराच्या घरी हे वाघ असला तर त्याला काय उपयोग आहे का? धनगर वाघ पाळू शकत नाही म्हणे. वाघ असला धनगराचा तर कसं होईल? तसं म्हणे आमचं झालेलं आहे. ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार, जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. असाच प्रकार झाला. घोडा आता गरीब झालं, शांत झालं. कारण हे जे स्वामी जे आहे ते कशाला त्यांनी अवतार घेतलाय? जड जीवांच्या उद्धाराकरता. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. घोड्याला म्हणतायत महाराज, हे गड्या, हे मित्रा, आता इथून पुढे खोड्या करायच्या नाहीत, त्या इथेच आता सगळ्या सोडून द्यायच्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी, तर आसन देई कवणाते. तू शिवालयाच्या समोर आहे, शिवाच्या समोर आहेस. शिवाच्या समोर नंदी असतो बैल, तर तू शिवाच्या समोर आहेस, याचा काहीतरी विचार कर. यापुढे बैलासारखं वागत जा, कोणाला त्रास द्यायचा नाही. ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयागन, कृपा कटाक्षे पाहून पशुही जाने आकेळता आकडिता. बघा, हे बोलणं केलं त्या घोड्याला, आणि तिथून हे दयागन त्याच्यावर कृपा कटाक्ष टाकला मात्र, आणि ते तिथून निघून गेले. कारण काय? पशु असो, पक्षी असो, प्राणी कोणी असो, सर्वाभूती परमेश्वर आहे आणि ते सगळं जाणतात. पशुही जाणे आकळीला. असो, श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी, आले गोविंदबुवा दर्शनासी, घोड्यावरी बैसून. आता दुसऱ्या दिवशी काय झालं पहा. मळ्यात पुण्यराशी म्हणजे साक्षात आपले गजानन महाराज बसलेले असताना गोविंदबुवा दर्शनाला आले, त्याच घोड्यावर बसून. घोडा गोविंदबुवांचा, शेगावासी ठाऊकसाचा, कोश अवघ्या घोड्यांचा, भीत होते त्यासी जन.
आता गोविंद बुवांचा जो घोडा होता, पूर्ण शेगाव्याला त्यांच्याबद्दल ठाऊक झालेलं होतं. आता त्याच्या ज्या कृती होत्या, त्यांच्या ज्या खोड्या होत्या त्या घोड्याच्या, त्यामुळे सगळे लोक त्याला भीत होते. तो म्हणे आता आलेला पाहुणं, लोक बोलले त्या कारण गोविंद बुवा ही घेऊन पिढा कशाच येथे आला. तो मळ्यात आलेला पाहून लोक त्याला म्हणायला लागले, गोविंद बुवा कशाला ही पिढा इथे घेऊन आले म्हणे. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत, तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेने कवणाचा. बायका मुलं आहेत, लहान मुलं आहेत, बायका आहेत, स्त्रिया आहेत. आता त्या या मळ्यात वावरतात, तुमचा घोडा घात करेल. आणि त्याच्या लीला तुम्हाला सर्वांना माहिती आहेत, तुम्हाला गोविंद बुवा माहिती आहेत, तरी पण तुम्ही कशाला घेऊन आलात. गोविंद बुवा त्यासी बदले तुमचे म्हणणे मी ऐकिले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. गोविंद बुवा त्यांना म्हणतायत, तुमचं बोलणं मी ऐकलेलं आहे हो, पण माझ्या घोड्याला काल रात्री समर्थांनी स्वतः येऊन शहाणे केलेलं आहे. त्याने खुड्या दिल्या टाकून झाला गोगल गायी समान. आता भ्यावयाचे नाही कारण काही न उरले घोडाशी. त्यांनी सगळ्या खोड्या टाकून दिलेत. आता साक्षात तो एखाद्या गोगलगाई सारखा झालाय. आता घाबरण्याचं भिण्याचं काही कारण आपल्याला उरलेलं नाही. चिंचेखाली उभा केला टाकळीकरांनी घोडा बला, चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर. चिंचेखाली त्याला उभा केला टाकळीकरांनी, चराटा वाचूनही राहिला. घोडा चारणारा जो असतो त्याला चराट म्हटलंय. चराट म्हणजे घोडा चारणारा, त्याला सोडून तो पळायचा. त्या चराटा वाचून तो उभा राहिला एक प्रहर पर्यंत. भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष, परीना लावले त्यास तोंड घोड्याने काही. पाला मळ्यामध्ये भरपूर असतोच, कोवळा घास पाहून सुद्धा त्याने एक विशेष झालं, त्यांनी त्याला तोंड बिलकुल त्या घोड्याने लावलं नाही. पहा संतांची केवढी शक्ती, पशु ही आज्ञेत वागती, पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंद बुवानी समर्थांची. पाही संतांची केवढी शक्ती आहे, पशु सुद्धा त्यांच्या आज्ञेत वागतात. मग काय गोविंद बुवानी त्या पत्र्याच्या शेड खाली महाराज राहिलेत, आपण गेल्या अध्यायात हे जाणून घेतलेलंच आहे. तर त्या पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंद बुवानी समर्थांची. आता इथे म्हटलंय श्लोक कौसात लिहिले पृथ्वी वृत्त. तर त्या पृथ्वी वृत्तामधला जो श्लोक आहे, अत्यंत जगा प्रति कृती तुझे न कोणाकडे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वडे, पुणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी. येथे ते स्तुती करतायत आणि श्लोक म्हणतायत की अचिंत्य जगा प्रतिकृती तुझी न कोणाकडे. अचिंत्य, चित्तात कोणालाही उमगणार नाही याची अचिंत्य अशी तुझी कृती या जगात आहे. असो खलही केवढा तब कृपे सुमार्गी वळे. खल म्हणजे दुष्ट वृत्तीचा कोणी जेवढा किती खल म्हणजे दृष्ट असो, पण तुझ्या कृपेने तो सुमार्गाला लागतो. उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, श्री सतत माझी आवरदस ठेवा जणी. उणे पुढती ये तुझ्या खचित चिंतामणी. याच्यात काही जर माझ्या बोलण्यामध्ये काही कमी जास्त झालं असेल तर ते हे रत्न चिंतामणी तुझ्या पुढे मी ठेवतो आहे. श्री सतत माझ्या वरद हस्त ठेवा जणी. तुमच्या कृपेचा वरद हस्त माझ्या शिरावर कायम ठेवा म्हणे. ऐसी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामा कारणे. अशी स्तुती केली आणि गोविंद बुवा आपल्या घोड्याला घेऊन टाकळी गावात निघून गेले. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो. प्रत्येक दिवशी शेगावामध्ये नवीन नवीन यात्रा येत होती, म्हणजे अनेक लोक भेटायला येत होते. काहीतरी मनात जीवी धरून हेतू आपल्या श्रोते. श्रोत्यानं सांगतात की काही ना काहीतरी आपल्या मनात हेतू धरून प्रत्येक जण शेगावात येतच होता महाराजांना भेटायला. त्या यात्रेगृह मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून हेत समर्थांच्या दर्शना. आता त्या यात्रेकरू मंडळीमध्ये बाळापूरचे 2 गृहस्थ, 2 माणसं काहीतरी मनात हेतू धरून समर्थांच्या दर्शनाला आले. पती जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन. पती रस्त्यातून जाता जाता
एकमेकांशी बोलू लागले की पुढच्या वारीला आपण येऊ तेव्हा सुका गांजा घेऊन आपण येऊ, का की या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्यांची. कारण काय, तर तो गांजा का आपण पुढच्या वेळेला आणूया, तर समर्थांचं गांजावर म्हणे जास्त प्रेम दिसतंय, तो जर आपण आणला तर त्यांची आपल्यावर फार मोठी कृपा होईल, असं ते एकमेकांशी बोलू लागले. लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरबा, गाठ धोतरा बांधून ठेवा, ना तरी विस्मृती होईल. लोक बर्फी पेढे खवा वगैरे आणतात, आपण गांजा नेऊ पुढच्या वेळेला. आणि म्हटलंय की पदराला गाठ बांधून ठेवा, म्हणजे आठवणीत राहण्यासाठी गाठ धोतरा बांधून ठेवा, नाहीतर आपण विसरून जाऊ, ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस दोघे जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून, गांजा तो आणावया. म्हणतो ना आपण, आपण कितीतरी पदराला गाठ बांधून ठेवायचा विचार केला तरी सुद्धा विस्मृती व्हायला काही वेळ लागत नाही. पुढच्या वारीला जेव्हा ते दोघे जण आले दर्शनाला, तेव्हा विसरून गेले तो गांजा आणायला. शिर ठेविता पायावरी, आठवण त्यांना झाली करी, की नाही आणली बरोबरी गांजा तो आपण. त्याने आपलं डोकं समर्थांच्या पायावर ठेवल्याबरोबर त्यांना आठवण झाली की आपण बरोबर तो गांजा आणला नाही, आपण विसरून गेलो. आता पुढल्या वारीसी दुप्पट आणू गांजासी, ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. मनातच सगळं चाललंय यांच्या, समर्थांना काही बोलत नाहीयेत, कोणाला काही बोलत नाहीयेत. आता पुढच्या वारीस आपण दुप्पट गांजा आणू ऐसे मनात म्हणाले आणि दर्शन घेऊन गेले. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले, करजोडून मात्र वसले, स्मृती नसे गांजाची. पुढल्या वारीला पण तेच झालं, गांजा आणण्याचे विसरूनच गेले, हात जोडून बसले, गांजाची स्मृतीच नाही, ते विसरूनच गेले. ते स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोतरासी, विसरती जिन्नस आणावया. तेव्हा स्वतःहून स्वामी भास्करांना म्हणाले, भास्कर पाटील होते जवळ, त्यांना म्हणाले पहा जगाची रीत कशी आहे, गाठ मारून धोतरासी, विसरती जिन्नस आणावया. पदराला गाठ बांधून लक्षात राहावं म्हणून ठेवलं, पण तरी सुद्धा जिन्नस म्हणजे वस्तू आणायला विसरले. जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपले भाषण, करती आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. हे जातीचे ब्राह्मण दिसतायत आहेत, ते आपलं भाषण आपण स्वतःहून करतायत, पण करती आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. कारण काय, यांचं वागणं आहे कसं हे महाराजांनी ओळखलेलं आहे. बोलतात एक करतात एक, लोकांशी खोटं वागतात. ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणती चांडाळते. ब्राह्मण म्हणजे काय, जो ब्रह्मविद्या जाणतो तो ब्राह्मण. ब्राह्मणा जन्माने ब्राह्मण असतो असं म्हटलं जातं, पण ब्रह्मविद्या ज्याने जाणली, ज्याने त्याचा अध्ययन केला, अभ्यास केला, तो ब्राह्मण. आता ब्राह्मणाचे जे भाषण आहे, बोलणं आहे, ते कधीही अप्रमाण नसावं. प्रत्येक गोष्टीला प्रमाण असल्याशिवाय ब्राह्मणाने बोलू नये. प्रत्येक गोष्टीला प्रमाण हे दिलंच पाहिजे. या तत्वाने ज्या तत्वाला जे जाणत नाहीत, हे तत्व जे जाणत नाहीत ते साक्षात चांडाळ आहेत. द्विजे निज धर्म सोडिला, आचार विचार सांडिला, यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. हे जे ब्राह्मण आहेत, द्विज म्हटलंय, त्यांनी स्वतःचा निज धर्म सोडलेला आहे. त्यामुळे आचार विचार सांडिला आहे, त्याने सगळा आचार विचार चुकवलेला आहे यांनी. त्यामुळे श्रेष्ठत्वाला ते या जगात मुकलेले आहेत. ब्राह्मणा श्रेष्ठ म्हटला जातो कारण तो ब्रह्मविद्या जाणतो. बाकी जातपात याचा काही संबंध नाही. श्रेष्ठ कोण, ज्या ब्रह्माने जे आचारसंहिता लिहून ठेवली आहे तिला जाणणारा, 4 वेदांची निर्माण केली, त्याला निर्मिती केली आहे ब्रह्माने, ती कोणासाठी केली, आपल्याला आचरणा कारणे देख केली या निर्मिती ब्रह्माने. वेदचारी असे 4 वेदांची निर्मिती केली आहे. आणि अशी 4 वेदांची निर्मिती का केली आहे, तर ते आपल्याला आचार विचार उच्चार कसे असावेत याच्यासाठी. आता इथे म्हटलंय, द्विजे निज धर्म सोडिला, आचार विचार सांडिला, यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी नवसे करती आणि हात हालवित येते येती, अशा अनेका पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. हे बेटे येतात तिकडे नवस करतात मनातल्या मनात आणि येताना हात हलवत येतात, अशाने यांची मनोरथ पूर्ण होणार आहेत का? बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त सावे निर्मळ,
तरीच तो घन नीळ कृपा करील भास्करा. बोलण्यामध्ये ताळमेळ पाहिजे. बोलतोय आणि करतोय कसं चालणार नाही. बोलण्यात पाहिजे मेळ. चित्त असावे निर्मळ. तरीच तो घन निळ म्हणजे तो कृष्ण कृपा करतो म्हणे भास्करा. भास्कराला सांगतो, हे शब्द त्या दोघासी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकासी कुतूहल दृष्टीने. हे बोल मात्र त्या दोघांनी ओळखले आणि हे शब्द त्या दोघांना मनाला खूप लागले आणि ते एकमेकांकडे पाहू लागले. कुतूहल वाटलं त्यांना. पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण. हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो. पहा केवढं अगाध असं ज्ञान आहे. हे अंतःचक्षु आहे, यांचे जगत चक्षु आहे. आपले अंतःचक्षु बाह्यचक्षु. बाह्यचक्षु म्हणजे हे डोळे, अंतःचक्षु म्हणजे आतले डोळे. आता हे जगाचे डोळे आहेत. जगत चक्षु गजानन म्हटलंय ना. पहा केवढे अगाध ज्ञान आहे, यांना सगळं ओळखतात. असं परिपूर्ण अगाध ज्ञान आहे आणि हे साक्षात गजानन जगत चक्षु आहेत. सूर्यापरीच असे हो. सूर्य कसा सर्वत्र त्याचा प्रकाश पोचतो, तसे हे सूर्याप्रमाणे आहेत. आपण नवस केला म्हणी तो जाणीला समर्थानी. आता येऊ घेऊनी चला गांजा गावातून. आपण नवस केला म्हणत तो समर्थानी बरोबर ओळखला. आता चल जाऊया आणि गावातूनच गांजा घेऊन येऊया. ऐसा विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गांजा आणावया भले ते महाराज वदले त्या. असा विचार करून उठले, गावात जाऊ लागले गांजा आणायला. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, काय म्हणाले आता ऐका. आता शेड्या कडीप्रद का हा उगा आणता उत, सार नाही किमपी यात मीन हपापलो गांजाला. आता शेड्या कडीप्रत, कडी आपण जी बनवतो ती शेळी झाली, तिला आता पुन्हा ऊत कसा आणायचा. बघा ताकाची कडी असते, ताकाची कडी जेव्हा गरम गरम बनवली जाते तेव्हाच ते आपण खातो. पण ती एकदा शिळी झाली तर पुन्हा तिला जर उकळी काढायला गेली तर ती खराब होऊ शकते. ते महाराजांकडे सांगितलेलं आहे की आता शिळ्या कडीप्रत का उगा आणता होत, सार नाही किमपी यात मी न हपापलो गांजाला. त्याच्यात काही आता सार राहिलेलं नाही, कारण मी गांजाला हपापलेलो नाही. मला गांजा हवाच म्हणत नाहीये मी. आता आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत, मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या. आता काही तुम्ही गांजासाठी पेठेत म्हणजे बाजारात जाऊ नका. पण एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे म्हणे, की बोलण्यात मेळ ठेवा. जे बोलता तसं करा. चालणं आणि बोलणं याच्यात मेळ हमेशा ठेवा तुम्ही स्वतःच्या. लबाडाचे न हेतुपुरती ही खुणगाठ बांधा चित्ती, तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजाणा. लबाड जे असतात त्यांचे हेतू पुरवले जात नाही तिकडे. मनात एक आणि मुखात एक, मनात एक आणि जनात एक असं नाही. याचा खुणगाठ तुमच्या चित्तात बांधून ठेवा की लबाडाचे इकडे हेतू पुरवले जाणार नाहीत. जो धूर्त आहे, जो आपला संधी साधू आहे, तो जर अशा संतांकडे सद्गुरूंकडे आला, त्यांचा हेतू पुरवला जात नाही. तुमचं जर काम झालं तर मर्जी असल्यास मग गांजा आणा असं म्हणाले. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम, परी कदा न चुकवाने मग 5 वाऱ्या येथील करा. पुढच्या आठवड्यात म्हणे तुमचं काम होईल म्हणून त्यांना आशीर्वादही दिला आणि अत्युत्तम असं तुमचं काम होईल. पण कधीही चुकू नका नेम. कमीत कमी यापुढे तुम्ही 5 वाऱ्या करा इथल्या. का की हा येथे स्थिर आहे मृडानीपती कर्पूर गौर, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. कारण काय, का तुम्ही 5 वाऱ्या करायच्या. आपण पण मठात जातो, दरवेळेला मठात जातो, पण आपल्या नाथस्वामी बेकरी मठात येणारे अनेक लोक आहेत. एक अशी स्त्री आहे जिने पहिल्याच वेळी आले आणि आल्यावर तिला आरती मिळाली. आरती मिळाल्यावर तिने मनातच विचार केला की मी 108 आरत्या येथे उपस्थित राहणार. आज वर्ष 1.5 वर्ष झाली, इतकी ती समरस झाली आहे की त्या 108 तिने कधी मोजल्याच नाहीत, पण महाराजांनी करून घेतल्याच की. आणि आता ती स्वामींमय पूर्ण होऊन गेलेली आहे. हे होतं, पण तुमच्या ह्या वाऱ्या म्हणजे काय, ती येणं फार महत्वाचं आहे. सांप्रत प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर बसलेलाच आहे, तो बाहेर नाही. आपण त्याला जगात बाहेर शोधतोय, पण ही जी स्थान आहे, स्थान महत्व फार आहे.
ही जी स्थानं आहेत ना ती जागृत झालेली आहेत. अनेक भक्तांनी आपली भक्ती त्या ठिकाणी येऊन समर्पित केलेली असते आणि त्यामुळेच ते स्थान जागृत झालेलं असतं. त्या ठिकाणी येणं, आपण पापी असतो, पतित असतो, अनेक जन्मांची पातकं आपल्या मागे लागलेली असतात, अनेक जन्मांची कर्म. मग या ठिकाणी येणं फार महत्वाचं आहे हो. आपण येणं सोडून दिलं तर आपण गर्तेत अडकणारच आहोत. कारण काय, आपल्याला ती तादात्म्य म्हणजे त्या तद आत्म्य, त्या आत्म्याशी आपला आत्मा जोडणं अजून जमलेलं नाहीये. म्हणून या ठिकाणी येणं फार महत्वाचं आहे. इथे म्हणून महाराजांनी सांगितलंय की परी कदा न चुकवा नेम 5 वाऱ्या येथील करा. इथल्या 5 वाऱ्या करा. मला तुमचा गांजा नको. का की इथे काय स्थिर आहे, मृडानीपती कर्पूर गौर. मृडानीपती, मृडानी म्हणजे पार्वतीचा पती, कर्पूर गौर शिव, ज्याच्या कृपेने कुबेर सुद्धा धनपती झालाय. कुबेराला धनपती केला कोणी, तर या शिवाने. तो इकडे स्थिर आहे, तुमची काम होणार म्हणे आणि अत्युत्तम असं तुमचं पुढच्या आठवड्यात काम होणार. जा, नमस्कार त्यासी करा. गांजा आणावया न विसरा, परमार्थ खोटे जरा बोलू नये मानवानी. जा, नमस्कार करा त्या कर्पूर गौराला. गांजा आणायला मात्र विसरू नका. परमार्थ खोटे जरा सुद्धा बोलू नये मानवानी. थोडं सुद्धा खोटं परमार्थामध्ये चालत नाही, माणसाने बोलायचं नाही. ऐसा उपदेश ऐकून महाराजाशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. असा उपदेश महाराजांचा त्यांनी ऐकला आणि महाराजांना वंदन करून शिवाचं दर्शन घेतलं आणि ते आपल्या बाळापुराला पुन्हा निघून गेले. अशा अनेक छोट्या छोट्या कथा आहेत पहा. आणि प्रत्येक कथेमध्ये असलेलं जे वेगळेपण, तरी सुद्धा एकच त्याच्यामध्ये आहे की परमेश्वराची आपण तादात्म्य ठेवणं. आपण जे व्यवहार करतोय, आपण जो प्रपंच करतोय तो करायचाच आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की प्रपंच करावा नेटका, पण तो करताना परमार्थाला विसरू नये, हे सुद्धा नमूद केलेलं आहे. आता पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे पत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. पुढील आठवड्यात खरंच महाराजांनी म्हणाल्याप्रमाणे त्यांचं काम पत्ते सुद्धा झालं आणि गांजा घेऊन ते शेगावीत वारीला आले. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही श्रोते आता तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. त्याच बाळापूरची एक कथा आहे. आता ती श्रोते तुम्ही ऐका असं म्हणतायत. बाळकृष्ण नावाचा बाळापुरात एक रामदासी होता. कांता त्याची पुतळाबाई परम भाविक होती पाही, दरवर्षी वारीस जाई पायी सज्जनगडाते. त्याची पत्नी जी होती त्याचं नाव पुतळाबाई. परम भाविक अशी ती आहे आणि अत्यंत भाविक असल्यामुळे प्रत्येक दरवर्षी ती वारीला सज्जनगडाला जात असे. पती पत्नीचा विचार एक, पौष मासी निगती देख, ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. पती पत्नीचा एक विचार म्हटलाय, दोघी एकमेकांशी विचार त्यांचे एक होते आणि पौष महिन्यामध्ये आपण ते वारीला निघत असत आणि स्वतः बरोबर असलेले जे ओझ आहे ते वाहण्यासाठी एक घोडा ते बरोबर घेऊन निघत असत. ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडी, कंथा, दासबोध सवे हे घेऊनी, हे सामान अतिशुद्ध, साधुत्वाचा नवता मद, दयासिकी चढलेला. कुबडी जी समर्थ रामदास स्वामींच्या कडे पाहिली असेल ती कुबडी. कंथा बांधला जातो तो आणि दासबोध, हे सगळं सामान अतिशुद्ध मनाने. साधुत्वाचा मद म्हणजे त्यांना माझ चढलेला नव्हता असे ते. मार्गी चालता ग्रामांतरी, प्रत्ययी झोळी फिरवी खरी, त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. मार्गी चालतात, प्रत्येक गावांमधून जाता जाता प्रत्यही झोळी फिरवी करी, ते स्वतः बरोबर भिक्षेसाठी झोळी घेत आणि त्या झोळीत जी भिक्षा येईल तोच ते रामाला नैवेद्य करत आणि पुढे जात. पौषवंद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार, असे कांता बरोबर पुतळाबाई नामजीचे. पौषवंद्यात बाळापूर, वंद्य पक्षामध्ये पौषातल्या नवमीला ते निघत असत आणि त्यांची पत्नी पुतळाबाई त्यांच्या बरोबर नेहमी असे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपड्या असती, पुतळाबाई करी साथी,
झांज हाती घेऊन. बाळकृष्ण बुवांच्या हातात चंदनाच्या चिपड्या असत आणि पुतळाबाई त्यांना साथ करत असत हातात झांज घेऊन. असं सुंदर दोघांचं एकत्रित ते भजन कीर्तन चाललेलं आहे आणि इतकं छान दोघांचं एकमेकांशी असलेलं तादात्म्य पहा, ते फार महत्वाचं आहे ते. आणि बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपड्या असती, पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन या. रघुपतीचा नामगजर. रघुपती म्हणजे कोण? आपला कृष्ण विष्णू, त्याचा सतत नामगजर चाललेला आहे आणि असा नामगजर करत ते चाललेले असत रस्त्याने. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपड्या असती, पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन या. रघुपतीचा नामगजर करी पंथाने निरंतर. हे रामदासी आहेत, त्यामुळे सतत कसं आहे त्यांचं मुखात त्यांचं कृष्णाचं नाव आहे, रामाचं नाव आहे सतत. तर रघुपतीचा नामगजर हातात पंथात चालत असताना शेगाव खामगार मेहकर देऊळ गाव राजा पुढे, ते सतत रघुपतीचा नामगजर. रघुपतीचा नामगजर करी पंथाने निरंतर, शेगाव खामगाव मेहकर देऊळ गाव राजा पुढे. आनंद स्वामी सह जालनापुरी वंदुनिया जांबनगरी, जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. आता यांचा नेहमीचा हा क्रम होता दरवर्षीचा. बाळकृष्ण बुवा हातात चंदनाच्या चिपळ्या घेत आहेत, पुतळाबाई झांज घेऊन त्यांना साथ देते. आता रघुपतीचा नामगजर चाललेला आहे त्यांचा सतत. रघुपती म्हणजे कृष्ण विष्णू, याचा सतत नामगजर राम. रघुपती म्हणजे राम, रामाचा नामगजर चालूच आहे त्यांचा सतत रस्त्यात. शेगाव खामगाव मेहकर देऊळगाव राजा पुढे सतत चालू आहे. आनंदी स्वामीस जालनापुरी वंदुनिया जांबनगरी, जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. आनंद स्वामी जालनापुरी मध्ये ते जांबनगरी मध्ये जाऊन त्यांना वंदन करून तिथे 3 दिवस मुक्काम करीत. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान, पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. कारण ते ठिकाण जे आहे ना, ते आनंद स्वामींचं जालनापुरामध्ये, तिथे जामनगरीमध्ये, तिथे ते 3 दिवस मुक्काम का करत? कारण समर्थांचे ते जन्मस्थान. पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोद्याला, पुढे दिवऱ्याला येऊन ते गोदेला म्हणजे गोदातीरी येऊन नमस्कार करत. पुढे बीड अंबेजोगाईचे मोहोरी बेलेश्वर स्वामीचे पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण. पुढे बीडला अंबेजोगाईला मोहोरी बेलेश्वर स्वामींचं पट्टशिष्य होते समर्थांचे डोमगावी, जे कल्याण नावाचे. नरसिंगपूर पंढरपूर नाते पोते शिंगणापूर वाई आणि सातार असे जे गडाच्या पायथ्यापाशी. नरसिंगपूर पंढरपूर नातेपोते शिंगणापूर वाई आणि सातार ही सगळी गावं ते गडाच्या पायथ्यापाशी असलेली सगळे ते फिरत असत. माघ वंद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला, श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवासी. बरोबर माघ वद्य प्रतिपदेला तो श्री सज्जन गडाच्या पायथ्याला येऊन पोचत असे, नवमीच्या उत्सवाला सज्जनगडाला येऊन पोचत असे. यथाशक्ती प्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने, श्री स्वामी समर्था कारणे खराच रामदासी. यथाशक्ती प्रमाणे ब्राह्मण भोजन ते करत असत. हे कशासाठी? श्री स्वामी समर्था कारणे, कारण हे खरेच रामदासी होते. ऐसे रामदासी असता आता होणे कठीण सर्वथा. दास नवमीचा उत्सव होता, परत जाई त्याच मार्गे. असे रामदासी आता सांप्रतच्या काळात होणे सदा सर्वदा कठीण म्हटलेलं आहे. दास नवमीचा उत्सव झाला की परत ते त्याच मार्गाने आपल्या घरी निघत असत. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला, 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून. असा क्रम सतत बहुत अनेक वर्ष चालू होता आणि शेवटी त्यांचं वय 60 वर्ष उलटून गेली.
माघ वद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा. माघ वद्य द्वादशीला सज्जनगड सोडून ते जायला निघाले परत आपल्या घरी जायला बाळापुराला. असो वद्य एकादशीसी बसला समर्थ समाधीपाशी आले दुःखाश्रू लोचनासी शब्द न त्यासी बोलवे. असो आता वद्य एकादशी होती, त्या दिवशी तो समर्थांच्या समाधीपाशी बसला, मात्र त्याच्या नेत्रातून डोळ्यातून दुःखाश्रू येऊ लागले आणि त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल. आता 60 वर्ष उलटून गेलेली आहेत, त्यांना त्याच वाईट वाटतंय की आता यापुढे आपल्याकडून वारी होणार नाही. ते रामदास स्वामीने सांगतायत, हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया, हे पुण्यवंता, माझं शरीर आता थकलंय, आता माझी पायी वारी काय यापुढे होणार नाही. जरी बसून वाहनाते येऊ सज्जनगडाते तरी ते हे कठीण दिसते मज लागे दयाळा. जरी मी एखादं वाहन केलं आणि त्या वाहनाने सज्जनगडाचा यायचा प्रयत्न करेन तरी सुद्धा आता मला ते कठीण वाटतंय, कारण तू दयाळ आहेस, दीन दयाळ आहेस. नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर, परमार्थासी शरीर निकोप आधी पाहिजे. आजपर्यंत हा नेम मी चालवला, आता त्या नियमाला अंतर पडतंय की काय, खंड पडतोय की काय. कारण परमार्थाला शरीर कसं पाहिजे, निकोप, कुठचाही त्याला आजार नको किंवा ते सुदृढ पाहिजे. तरीच सर्व घडे काही हे रामदासा माझे आई, हे म्हणण्याची जरूर नाही, आपण सर्व जाणतसा. आता तरीच सर्व काही घडणार. हे रामदासा माझ्या आई, आता तुला सांगण्याची काही गरज नाही, कारण तू सर्व जाणतोस भगवंता. हा, तर आईशी प्रार्थना करून निज शय्येस रघुवीर म्हणून ऐशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. असं प्रार्थना केली आणि स्वतःच्या अंथरुणावर ते झोपायला गेले. झोपले सुद्धा आणि प्रातःकाळी त्याला स्वप्न पडलं बाळकृष्ण बुवांना. स्वप्ने म्हणाले, रामदास ऐसा न होई हताश, नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. म्हणे तू उदास होऊ नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस, असा उदास हताश होऊ नकोस, यापुढे सज्जन गडाला येऊही नकोस. माझी कृपा तुझ्यावर, माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी, येईन मी नवमीला. किती छान सांगितलंय बघा. तुला शक्य नाही आता मलाही, मी जाणतो म्हणे, माझी कृपा आहे तुझ्यावर, माझा उत्सव तू बाळापुरात तुझ्याच घरी कर आणि मी नवमीला येईन साक्षात तुला भेटायला. तुला द्याया दर्शन हे मानी प्रमाण वचन, आपल्या शक्तीच पाहून परमार्थ तो आचरावा. तुला दर्शन येण्यासाठी मी येईन, हे माझं शब्द मानून मान, हे माझं प्रमाण शब्द. कारण काय की आपल्या शक्ती शरीराची पाहूनच आपण परमार्थ करावा, म्हणून फार महत्वाचं आहे. आपल्या शक्तीच पाहून परमार्थ तो करावा. परमार्थ आहे, परमार्थ आपली शक्ती जी आहे ना त्या शक्तीप्रमाणे झाला पाहिजे, त्याशिवाय आपण जास्त करण्याचा प्रयत्न करू नये, असं सरळ सरळ सांगितलंय. आणि मग पुढे काय झालं की ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी. असं स्वप्न पाहिलं त्यांनी. बाळकृष्ण मनात आनंदले आणि आपल्या पत्नीसह परत आपल्या बाळापुरास घरी आले. पुढे श्रोते, दुसरे वर्षी काय झाले माघमासी त्या बाळापुरासी ते आता अवधारा. आता पुढच्या दुसऱ्या वर्षी काय झालं माघ महिन्यामध्ये बाळापुरात, ते आता श्रोते तुम्ही ऐका. माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णाने घरी केला. बरोबर, माघ वद्य प्रतिपदेस समर्थांचा उत्सव जो आहे त्याला बाळापुरातच बाळकृष्णाने आरंभ घरात केला. दासबुधाचे वाचन, रात्रीचं हरिकीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, धूप आरती अस्तमानाला. दासबोधाचं वाचन, रात्री हरिकीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन,
दुपारी आणि संध्याकाळी 2 प्रहरी ब्राह्मण भोजन आणि दुपारती अस्तमानाला. अस्तमान म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला दुपारती. बाळकृष्णांच्या मनात विचार हाची घोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णांच्या मनात हाच विचार घोळत होता. पाहूया आता कसे येत आहेत स्वामी समर्थ नवमीला. बाळकृष्णांच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपसात वर्गणी, उत्सावा सहाय्य करावयास. बाळकृष्णाच्या वचनाने बोलण्याने गावकऱ्यांनी सुद्धा त्यांना मदत केली. आपापसात वर्गणी गोळा केली, कारण त्या उत्सवाला सहाय्य करायचं होतं. ऐसा थाट बाळापुरा नव दिवस झाला खरा, 9व्या दिवशी 2 प्रहरा अगिटत आले घडून. ऐसा थाट बाळापुरात चालला होता हो. आणि 9 दिवस झाले आणि 9व्या दिवशी दुसऱ्या प्रहरी अघटित काही घडून आले ते पहा. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्षण. श्री गजानन महाराज साक्षात्कारी म्हणजे साक्षात्कारी तिथे त्या बाळापुरी 2 प्रहराला येऊन नवमीला बरोबर नवमीची तिथी लक्षात ठेवून तिथे येऊन उभे राहिले. बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत, लोक झाले विस्मित गजाननासी पाहुनिया. बाळकृष्णाच्या द्वारात ते उभे राहिले. आता रामाचा अभिषेक चाललाय आतमध्ये, लोक विस्मित झाले गजानन महाराजांना पाहून. म्हणू लागले, बुवासी उठा उठा हो वेगेसी, तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले. गजानन बुवाला म्हणायला लागले, उठा उठा लवकर उठा, आज दास नवमीला बरोबर महाराज गजानन महाराज तुमच्या द्वारावर उभे आहेत. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले, त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी. त्यावर बुवा म्हणाले, गजानन महाराज आले बरे झाले, त्यानिमित्ताने आज नवमीला माझ्या दारावर संतांचे पाय लागले. परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची, त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन ये ठाया. परी आजच्या दिवशी मी वाट कोणाची पाहतोय? त्या समर्थांची, जे सज्जनगडाचे निवासी आहेत, आणि मी त्यासाठी आतुर झालोय. त्यांचा मसी करार आहे, मी नवमीला येईन पाहे, ती वाणी असत्य नव्हे ऐसा माझा भरवसा. हा माझ्या बरोबर त्यांचा झालेला करार आहे, आणि मला माहित आहे की ते म्हणालेत मला नवमीला येणे, आणि ती त्यांची वाणी असत्य होणार नाही हा माझा भरवसा आहे. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. इकडे स्वामी गजानन महाराज जे आहेत ते दारात उभे राहिले, जय जय रघुवीर समर्थ म्हणून श्लोक बोलू लागले. श्लोक, फार श्लोक महत्वाचे पहा. जे आपण समर्थांचे भक्त आहोत रामदास स्वामींचे, त्या लोकांना यात फार रस असलाच पाहिजे, कारण आपण ज्यांना गजानन महाराज म्हणतो हा अवतारच आहे रामदास स्वामींचा. असं म्हटलं जातं की अहिल्या शिळा रागवे मुक्त गेली, पदी लागता दिव्य होऊन गेली, अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळ कृष्णाची. पाहती जो येऊन द्वारी, तो गजाननाची नग्न स्वारी, अजानबाहू साजरी उभी निजानंदामध्ये. पहा, अहिल्या शिळा राघवे मुक्त गेली. राघवे म्हणजे रामाने अहिल्याची शिळा झाली होती, तिच्या आपल्या पदस्पर्शाने तिला शेळीच्या अवस्थेतून मुक्त केलं. पदी लागता दिव्य होऊन गेली. त्यांचे पाय लागल्यावर ते दिव्य अशी स्वरूपात पुन्हा अवतरली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची. ते श्लोक बोलू लागले स्वतः गजानन महाराज. अहिल्या शिळा राघवे मुक्त गेली, पदी लागता दिव्य होऊन गेली. हे श्लोक ऐकल्याबरोबर बाळकृष्ण जे होते ते स्वारी उठली. पाहती जो येऊनी द्वारी, तो गजाननाची नग्न स्वारी, अजानुबाहू साजरी उभी निजानंदामध्ये. पाहून येऊन दारात बघतात तर तो गजानन महाराजांची नग्न स्वारी म्हणजे दिगंबर अवस्थेत ते उभे आहेत, अजानुबाहू असे, आणि निजानंदामध्ये उभे आहेत. करण्या गेला नमस्कार, तो रामदास दिसले साचार, हाती कुबडी जटावार रुळत होता पाठीवरी. नमस्कार करायला गेले, तो रामदास स्वामी साक्षात दिसले. त्यांच्यात हातात कुबडी आहे, जटाभार आहे, पाठीवर रुळत असलेला. भाली त्रिपुंड उभासाचा होता गोपी चंदनाचा, नेचलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. भाली त्रिपुंडी उभासाचा, कपाळावर त्रिपुंड लावलेला आहे, हातात गोपी चंदनाचा, हातात होता गोपी चंदनाचा
त्रिपुटी लावलेला आहे कपाळावर, आणि लंगोटी जी नेसली आहे त्याचा रंग हिरमुजी होता. म्हणजे कसा, तर तोच भगवा रंग होता. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले, प्रेमाचे ते श्रोते भले, नैनी संचले आनंदाश्रू. असे रूप पाहिल्याबरोबर बाळकृष्णाला भरते आले, भरून आलं त्याला. प्रेमाचे ते श्रोते भले, प्रेमाने ते उचंबळून आलं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहिले. तो सवेच दिसती गजानन, त्यांच्या नेत्रा कारण कुबडी लंगोटी काहीच न, त्रिपुंडी शरीरी शिरींचा जटाभार. जेव्हा त्यांना काय दिसलं, पुढे गजानन महाराज उभे राहिले. आधी त्यांनी नमस्कार करायला गेल्याबरोबर रामदास स्वामींचं दर्शन झालं, आणि जेव्हा पुन्हा पाहिलं तर त्यांना गजानन महाराज दिसले. त्यांच्या डोळ्यामध्ये कोबडी लंगोटी काहीच नाही, त्रिपुंडी शिरीचा जटाभार सर्व गेलेला आहे. पुन्हा त्यांचे हताश व्हावे, पुन्हा त्याने हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निर्गुणी पाहावे, तो मागुती गजानन. पुन्हा हताश होऊन पाहिलं तर पुन्हा रामदास स्वामी दिसायचे. पुन्हा जो निर्गुण पाहिलं तर पुन्हा त्यांना गजानन महाराज. अशी स्थिती झाली खरी, सिनेमाच्या खेळापरी घोटाळला असे अंतरी, कोडे काहीच उमगेना. अशा पद्धतीने त्यांची स्थिती झाली. एखादा सिनेमाचा खेळ असावा म्हणे, तसा तो घोटाळला अंतरी, म्हणजे आतमध्ये त्याचं एक कोड काही उमजेना. मग म्हणाले गजानन, रामदास असी प्रेमे करून नको गांगरू देऊ मन, तुझा समर्थ मीच असे. मग गजानन महाराज म्हणाले, रामदास स्वामींच्या वर असलेले तुझं प्रेम भक्ती जी आहे, तो तुझं मन जे गांगरून देऊ नकोस, तुझा समर्थ मीच आहे. मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी, आता शेगावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात. मागे गडावर समर्थ रामदास म्हणून मीच राहिलो होतो, मीच वस्तीला होतो, आता शेगाव मध्ये येऊन मळ्यात राहिलेलो आहे. तुला सज्जनगडी दिसले वचन, मी तुला सज्जनगडी दिले वचन, की रामदास नवमीस येईन, मी बाळापुरा लागून याचे स्मरण आहे का. तुला सज्जनगडावर मीच वचन दिलं होतं, आणि तुला म्हटलेलं की दास नवमीला येऊन बाळापुरात तुला जे मी दर्शन देईल याचं स्मरण तुला आहे ना. त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता, दे सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास. आता त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आता अवघी चिंता सोडून दे, मीच रामदास आहे. शरीर रूप व वस्त्रास तू किंमत देतोस, आणि आत्म्याला विसरतोस, याला काय म्हणावे. शरीर रूप आपण बाह्य रूपालाच नेहमी किंमत देतो. स्वामी समर्थ म्हटलं की ते अशीच मांडी घालून बसले पाहिजेत, हातात ब्रह्मगोल गोटी पाहिजे. साई म्हटले की एक पाय त्यांचा दुसऱ्या पायावर दुमडून हात आशीर्वाद रूपी असलाच पाहिजे. गजानन महाराज म्हटले तर ते हातात चिलीम घेतलेले असले पाहिजेत. हे सगळं बाह्य रूप आहे, याच्यात आपण अडकून पडलेलो आहोत. तसंच इकडे रामदास स्वामींच्या बाह्य रूपात अडकून पडलेलं आहे. म्हणून म्हटलंय की तुझे जे तुला मी दिलेलं वचन ते पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. शरीररूपी वस्त्रात तू किंमत देतोस, शरीररूपी वस्त्राच तू किंमत देतोस, आणि आत्म्याला विसरतोस, याला आता मी काय म्हणू. श्लोक आहे गीते ठाई, वासांसीन जीर्णानीन तो पाही, ऐसा मुळी भ्रमिष्ट होई, चाल पाठी बसवी मला. आता गीतेमध्ये श्लोक आहे वासासी जीर्णानीन तो. हा वासासी जीर्णानी जो श्लोक आहे तो फार महत्वाचा आहे, की हे जे शरीर आहे ते एक ना एक दिवस जीर्ण होणार, ते टाकून दुसरं घ्यावं लागतं. तसं मी म्हणे घेतलेलं आहे, त्यामुळे असा तू भ्रमिष्ट झालायस. चल आता मला पाटावर बसव म्हणाले. बाळकृष्णाचा धरुणी हात गजानन आले घरात, एका मोठ्या पाटी स्थित स्वामी गजानन झाले. बाळकृष्णाचा त्यांनी स्वतःचा हात धरला आणि गजानन महाराज घरात आले. एका मोठ्या पाटावर स्वतः स्थित गजानन महाराज झाले. बाळापुरी पुकार झाली, गजानन आलाची ती भली, मंडळी धावू लागली, दर्शन घ्याया पायांचे. बाळापुरी पुकार झाली म्हणजे सगळीकडे ती बातमी पसरली, गजानन महाराज आलेत, चला सगळ्यांनी त्यांचं दर्शन घ्यायला जाऊया. रामदासी अवघ्या दिवसभरी करीत राहिला विचार, शेवटी रात्र होता 3 प्रहर, स्वप्न पडले बाळकृष्ण.
रामदास मात्र दिवसभर आपलं पण असंच होतं पहा. आपल्याला किती जरी समजावून सांगितलं तरी आपलं जे मन आहे ना ते काही मानत नाही. हा रामदास सुद्धा अवघा दिवसभर विचार करत राहिला. शेवटी रात्री 3 प्रहराला त्याला एक स्वप्न पडलं. अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराड प्रांती, संशय मुडीना धरी चित्ती, तो धरी धरिता बुडशील. रामदास स्वामींनी येऊन त्याने सांगितलं स्वप्नामध्ये, अरे गजानन माझीच मूर्ती आहे, हल्ली तुमच्या वराडा प्रांतात मीच राहतोय, संशय मुळात धरू नकोस, आणि जर असा संशय धरलास तर तू बुडशील म्हणे. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन, गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनश्यती. बघा, मी गजानन महाराज जे आहे ते मला मीच आहे समजून घे, आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेव. हा, कारण काय, त्यांचं पूजन कर. कारण गीतेचं वचन काय आहे, संशयात्मा विनश्यती. जो मनात संशय घेतो, सद्गुरु रूपी जे असतील त्यांचा किंवा कोणाचाही मनात संशय घेणं चुकीचं आहे. संशयाने विनाश उडवून घेतो आपण. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषरा भारी, मस्तक ठेवल्या अत्यादरी गजाननाचे पायावर. असं स्वप्न पडल्यावर मात्र काय, बाळकृष्ण आनंदाने भरता आलं त्याला. त्याने अति आदराने गजानन महाराजांच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं. महाराज आपली लीला मीना समर्थ जाणण्याला, तो घोटाळा उकलिलेला तुम्ही स्वप्न देऊन. महाराज तुमची लीला अगाध आहे हो, पण ती जाणण्याला मी म्हणे समर्थ नाही, मी तेवढा लायकही नाही. आता तो घोटाळा तुम्ही स्वप्न देऊनच तो घोटाळा माझा उकल करून दिली. त्या घोटाळ्याची काय सांगावं, काय वर्णावं म्हणे तुमची स्तुती. नवमी माझी झाली सांग, न्यूनतान काही उरली, अर्भकावरी कृपा केली, तेणे धन्य झालो मी. माझी नवमी जी आहे ती मात्र तुम्ही यथा सांग पूर्ण करून घेतलेत, त्याबद्दल मी आता धन्य झालो. काय म्हणावं, तेणे धन्य झालो मी. हे मी अर्भक आहे, तुमचं बाळ आहे, माझ्यावर तुम्ही कृपा केलेली आहे. आता काही दिवस राहा या बाळापुरास, मी हीच आहे मनियास, ही पूर्ण करा हो. आता पहा, आपल्याला एक मिळालं की अजून हवं असतं, आणखीन हवं असतं, आणि काही चुकीचं नाही. परमार्थात असंच होतं. जो परमार्थी आहे ना त्याला एकदा त्याची जे सवय लागली साधनेची, मग ती साधना सुटतच नाही आणि सुटलीच नाही पाहिजे. इथे तसंच झालंय. आता काही दिवस म्हणे या बाळापुरात राहा, हीच माझी आता मनाची आस आहे, ती पूर्ण करा. महाराज म्हणाले त्यावर, ऐक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. महाराज त्याला म्हणाले, माझा एक विचार आहे, तो ऐक, काही दिवस जाऊ देत, त्यानंतर मी बाळापुरात येईल. भोजनोत्तर निघून गेले. स्वामी शेगावासी भले, रस्त्याने ना कोणा दिसले, क्षणात पोचले शेगावी. भोजन झाल्यावर महाराज तिकडून निघून गेले शेगावी. रस्त्यात मात्र ते कोणालाही दिसले नाहीत. क्षणात ते शेगावात पोचले. स्वस्ती श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद हो भाविका प्रद हे दासगणू. इथे अशा रीतीने दासगणूने हा विरचित केलेला श्री गजानन विजय नामे जो ग्रंथ आहे तो सर्व भाविकांना सुख प्राप्त करावून देव, हीच आता दासगणूंची म्हणे इच्छा आहे. शुभम भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य नवमोऽध्याय समाप्तः. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य नवमोऽध्याय समाप्तः. अशा रीतीने हा नववा अध्याय आज आपण इथे संपन्न केलेला आहे. अनेक अशा गोष्टी आहेत. एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की आपल्या या ग्रंथाच्या प्रयोजनात जी श्रावणातील प्रवचनाची शृंखला, याच्यात श्री गजानन विजय हा ग्रंथ आधी मिळवावा म्हणून प्रयत्न केले, आणि अगदी जवळच्याच एका शिष्येकडे तो ग्रंथ होता, उपलब्ध झाला श्री गजानन विजय. आणि कारण वेळ फार कमी होता, आणि अचानक शेगावी जाऊन किंवा तिथे शोधून काही ग्रंथालय, काही त्याच्यासाठी असलेली पुस्तकालय धुंडाळली, पण तो ग्रंथ मिळेना जो हवा होता. मग काय करायचं, तर ऑनलाईन हा ग्रंथाची PDF जी आपल्या शेगावाच्या संस्थानानेच उपलब्ध करून दिली, तीच घ्यावी असा विचार आला. आणि उद्या दुसऱ्याच दिवशी त्या शिष्याने हातात आणून तो श्री गजानन विजय ग्रंथही दिला.
पण तरी सुद्धा आधी स्वामी समर्थांच्या आदेशानुसार असं आलं होतं की लॅपटॉपवरच हे करावं. ही एक एक परीक्षाच होती. आणि ते एकदा करायचं ठरवल्यावर तो ग्रंथ स्वामी समर्थांच्या समोर ठेवला, त्यांची आज्ञा घेतली. कारण श्री स्वामी समर्थ म्हणा, श्री साईबाबा म्हणा किंवा श्री संत गजानन म्हणा, हे एकच आहेत, अद्वैत आहे. आणि त्यामुळे त्यांची आज्ञा घेतली आणि लॅपटॉपवर हे सुरू केलं. पण हे करत असताना तुमच्याही लक्षात येत असेल की मध्ये मध्ये थोडंसं थांबावं लागतंय. आणि हे स्वाभाविक आहे, कारण आपण हे जे करतो आहोत हा एक फक्त प्रयत्न आहे त्यांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवण्याचा. त्याच्यात कुठेतरी थोडेसे अडथळे येतात, कारण हे जे सगळं आहे लॅपटॉप वगैरे हे ग्रंथांपेक्षा थोडंसं वेगळं आहे. पण जे उपलब्ध साहित्य त्याच्यावर तर आपण करतो आहोत. पुढच्या अध्यायात मी प्रयत्न करेन की तो श्री गजानन विजय ग्रंथ मी तुम्हाला दाखवणार आहे, की तुम्हाला सुद्धा ते पटलं पाहिजे. मध्ये मध्ये स्क्रोल करत असताना हा परीक्षा घेतात ते, हे सहज स्क्रोल चालू आहे आणि अचानक तो स्क्रोल थांबतो आणि त्यावेळेला थोडासा अडथळा येतो. पण तुम्ही श्रोते भाविक जाणकार आहात, तुम्ही सांभाळून नक्कीच घ्याल. यात आपल्याला काय करायचं, आपल्याला परमार्थ साधायचा आहे. तो परमार्थ का साधायचा आहे, कारण श्रावण महिना अति उत्तम आहे परमार्थासाठी. आणि ह्या श्रावण महिन्यामुळे इतर सगळे महिने जे आहेत ते भक्तिमय व्हावेत हीच आपली इच्छा असते. असेच तुम्ही तुमचा कृपा कटाक्ष असावा. कारण काय, तुमच्या प्रत्येकाभूती तो माझा परमात्मा बसलेला आहे. जसा माझ्या आतमध्ये आत्मा आहे तोच तुमच्यामध्ये सुद्धा आहे. हे सर्वाभूती परमेश्वर असल्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे सर्वांचं कृपा कटाक्ष असावं. तुम्ही नेहमी न चुकता ही प्रवचनाची शृंखला पाहावी, याच एका विनंती बरोबर आजचा हा भाग येथेच मी संपन्न करतो. श्री स्वामी समर्थ. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणितले वारंवार उच्चारिले अनेक वार. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. एके शिष्ये विचारिले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राये कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुजा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोते. पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहोया माझी. म्हणा गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हरेके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणी. म्हणा गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोते.
तुझी अंतरी चराचरी भरुनी उरला आहेची शिकावे ओळखाया त्या परमेशासी करावा आदर सर्वेशासी आले जासी ओळखाया त्या स्वरूपासी अनाचार न घडे त्यासी कदापि म्हणा गण गण गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी एके जीवे लागली ओढ दुजियासी भेट जीवा शिवाची असे तीही हीच ओढ लागे का दुसरिया माझी म्हणे गजानने आत्मे भेटावे परमात्मने सदा होत रहावी जाणीव ऐक्याची नाथ स्वामीये दिधली प्रेरणा महाराजे करावे ओवी बद्ध गणगणांचे ऐक्य रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरुये जे दिधले आपणास कामिका एकादशीस आषाढ